क्यूएस विश्व विद्यापीठ मानांकन 2026 साठी भारतीय विद्यापीठांच्या मानांकनामध्ये वाढ, मानांकनामध्ये 54 विद्यापीठांचा समावेश। भारतीय युवकांच्या लाभाकरता संशोधन आणि नाविन्यतेला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांचं शुभेच्छा संदेशामध्ये प्रतिपादन। अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देत असल्यामुळे उद्दिष्ट प्राप्त करत असल्याचा विश्वास आपल्यामध्ये असायलाच हवा, असं मत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून व्यक्त। दरडोई भांडवली कामगिरीच्या आधारे इफ्को आणि अमूल या दोन भारतीय सहकारी बलाढ्य कंपन्यांना जगामध्ये आघाडीचे सहकारी संस्था म्हणून मानांकन प्राप्त। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान। 18 जिल्ह्यातल्या 121 जागांसाठी 3,75,00,000 मतदार 1,314 उमेदवारांची करणार निवड। मतदारांच्या यादीमधील कथित अनियमिततेसंदर्भात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं दिल्लीत घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट। 9 मुद्द्यांचं पत्र केलं सुपूर्द। राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये उत्तन विरार सागरी सेतू प्रकल्प जोड रस्त्यानं वाढवणपर्यंत विस्तारण्यास मंजुरी। शिखांचे पहिले गुरु नानक यांची जयंती आज प्रकाश उत्सव म्हणूनही होत आहे साजरी। कार्तिकी पौर्णिमेनिमित्त देशभरात दीपोत्सव। राष्ट्रपती, पंतप्रधान तसंच केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून गुरु नानक जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा। गुरु नानकजी यांचे आदर्श आणि मूल्य आत्मसात करण्याचं केलं आवाहन। आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मानांकनात वाढ, दीप्ती शर्माची 4थ्या क्रमांकावर झेप तर जेमिमाचा पहिल्या 10 खेळाडूंमध्ये समावेश।